श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात नशिबाची साथ तुम्हाला कोणत्या क्षेत्रात लाभणार आहे? करिअरमध्ये एखादी मोठी संधी तुमची वाट पाहत आहे का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्चाचे प्रमाण वाढेल? कुटुंबातील मतभेद दूर होतील का आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल का? आरोग्य, शिक्षण, प्रेम आणि व्यवसायाच्या बाबतीत ग्रह तुमच्यासाठी कोणते संकेत देत आहेत? या आठवड्यात कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहणे आवश्यक आहे? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक स्थैर्य, कुटुंबाचे सहकार्य आणि नव्या संधींचा ठरू शकतो. काही दिवसांपासून मनात असलेली चिंता हळूहळू कमी होईल आणि अनेक कामांना योग्य दिशा मिळू लागेल. ग्रहस्थिती तुमच्याकडून संयम, दूरदृष्टी आणि योग्य नियोजनाची अपेक्षा करत आहे. घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करून पुढे गेलात तर यश निश्चित मिळेल. या आठवड्यात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून केलेले प्रयत्न भविष्यात मोठा लाभ देऊ शकतात. हा आठवडा अनेक सकारात्मक घडामोडी घेऊन येण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी राहील आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. काही जुन्या समस्या किंवा गैरसमज दूर होतील. एखादी आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. नवीन लोकांशी झालेली ओळख पुढील काळात फायदेशीर ठरू शकते. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि महत्त्वाचे निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेता येतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा वाढेल. आठवड्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा समाधानकारक आणि प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. काही जणांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या यशस्वीपणे पार पाडण्याची संधी मिळेल. बढती किंवा पगारवाढीसाठी केलेले प्रयत्न सकारात्मक दिशेने जाऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा विस्ताराची संधी मिळू शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी परस्पर विश्वास आणि स्पष्ट संवाद यावर भर द्यावा. नवीन करार किंवा आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. कार्यालयातील राजकारणापासून दूर राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. या आठवड्यात केलेले नियोजन पुढील काही महिन्यांसाठी मजबूत पाया ठरेल. संयम, सातत्य आणि प्रामाणिकपणा तुमच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावतील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिरतेकडे नेणारा असू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असल्याने मानसिक समाधान मिळेल. मात्र अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. घरातील काही महत्त्वाच्या गरजांसाठी खर्च होऊ शकतो, त्यामुळे आधीच नियोजन करा. मोठी गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कोणालाही सहजपणे पैसे उधार देणे टाळा. बचतीची सवय अधिक मजबूत केल्यास भविष्यातील आर्थिक अडचणी टाळता येतील. आठवड्याच्या शेवटी आर्थिक बाबतीत आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. कौटुंबिक वातावरण प्रेमळ आणि आनंददायी राहील. घरातील सदस्यांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद संवादातून मिटू शकतात. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नाते अधिक दृढ होईल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा विश्वास आणि जवळीक वाढवणारा ठरेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे एखादा महत्त्वाचा निर्णय योग्य ठरेल. नातेवाईकांच्या भेटीगाठीमुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांमुळे संपूर्ण कुटुंबात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. संयम आणि प्रेमळ संवादामुळे नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र मानसिक तणाव आणि थकवा टाळण्यासाठी स्वतःला वेळ देणे आवश्यक आहे. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष द्या. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाहेरील अन्न कमी खा. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा नियमित सराव मानसिक शांतता देईल. भरपूर पाणी प्या आणि ऋतूनुसार आहार घ्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या व्यापात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या तुमची ऊर्जा टिकवून ठेवतील. आठवड्याच्या शेवटी अधिक उत्साही आणि हलके वाटेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरू शकतो. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नियमित सराव सुरू ठेवावा. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासाचा ताण कमी होईल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे अभ्यासात अधिक उत्साह निर्माण होईल. सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवणे टाळा. सातत्य.
मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक राहील. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग संभवतात. हा प्रवास लाभदायक आणि आनंददायी ठरू शकतो. नवीन लोकांशी ओळख होईल आणि त्यातून भविष्यात फायदेशीर संधी मिळू शकतात. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. एखाद्या शुभकार्याचे निमंत्रण येऊ शकते. वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करा. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळून मन प्रसन्न होईल. नवीन अनुभव तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवतील. उपाय. या आठवड्यात दररोज भगवान शिव आणि माता पार्वती यांचे स्मरण करा. सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना दूध, तांदूळ किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करा. आईवडिलांचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. ध्यान, नामस्मरण आणि प्रार्थना यामुळे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल. संयम आणि श्रद्धा हेच या आठवड्यात तुमचे सर्वात मोठे बलस्थान ठरेल. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, कौटुंबिक सुख आणि नियोजनबद्ध प्रगतीचा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात योग्य संधी मिळतील. आर्थिक बाबतीत शिस्त राखल्यास लाभ होईल, तर कुटुंबात प्रेम आणि सहकार्याचे वातावरण राहील. आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष दिल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. संयम, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल कराल. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक बदल, आनंद आणि समाधान घेऊन येणारा ठरू शकतो. धन्यवाद.